नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सध्या ऊन अगदी कडाक्याचं पडायला लागलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काहीतरी रिफ्रेश करण्यासाठी काहीतरी रिफ्रेशिंग ड्रिंक हवं, म्हणून आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल. उन्हाळ्यासाठी खास सरबत सिरप, जे की एकदा आपण पिलं की आपला उन्हाळा अगदी रिफ्रेशिंग होणार. सोबत ही ड्रिंक पिल्याने आपला थकवासुद्धा दूर होईल, अशी ही जादुई रेसिपी बनणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी एका बाउलमध्ये साधारणतः अर्धा चमचा आपण चिया सीड्स घेणार आहोत आणि त्याला पाण्यात भिजू घालून ठेवणार आहोत. तुम्ही चिया सीड्स न वापरता सब्जा वापरला तरी चालणार आहे. आता ह्या ठिकाणी मी खायचे पान घेतलेले आहेत आणि हे साधारणतः मी 7 पानं घेतलेली आहेत. आता ह्या पानांच्या आपण ज्या देठा आहेत त्या काढून घेणार आहोत. मैत्रिणींनो, ड्रिंकमध्ये पान घालण्याचं कारण असं, एकतर हे आपल्या तोंडाला वेगळी चव आणतं आणि हे आपल्या शरीराला डिटॉक्स करायलासुद्धा मदत करतं. तसंच खायची पानं ही खूप गुणकारी आहेत, जे की आपल्या सर्दी खोकल्यालासुद्धा कमी करायला आपली मदत करतं. आता या ठिकाणी बघा, मी 4 वेलचीसुद्धा यात घालून घेतलेले आहेत आणि साधारणतः 1 चमचा मी यात बडीशेप घालून घेतलेली आहे. या ठिकाणी साधारणतः मी 2 चमचे डेसिकेटेड खोबरं घालून घेत आहे. हे खोबरं घरी बनवणं अतिशय सोपं आहे. तसंच तुम्हाला हे मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल होऊन जाईल. हे खोबरं बनवायचं कसं, तर नारळाचा आतला गर असतो त्याला बारीक किसून वाळवलं की आपल्याला डेसिकेटेड खोबरं मिळतं. आता या ठिकाणी बघा, त्याला आपण बारीक दळून त्यामध्ये मी या ठिकाणी खडीसाखर घालत आहे, किंवा ह्या मोठ्या खडीसाखरला मिश्री म्हणतात. ही सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल. आणि या ठिकाणी साधारणतः मी 2 चमचे गुलकंद घालत आहे. गुलकंद हे तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरवरती अवेलेबल होऊन जाणार आहे, ते तुम्हाला मिळून जाईल. गुलकंद हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. आता तुम्ही बघू शकता, मी या ठिकाणी थोडासा फूड कलर घातलेला आहे हिरव्या रंगाचा आणि बर्फ घालून घेतलेला आहे. हिरव्या कलरमुळे आपल्या ड्रिंकला छान कलर येणार आहे. आणि बर्फ घालण्याचं कारण असं की आपण जेव्हा मिक्सरमधून जे आपलं सिरप दळणार आहोत, तेव्हा उष्णतेमुळे त्याचा कलर चेंज नको व्हायला, म्हणून त्याच ठिकाणी मी बर्फ घालून घेतले होते. जर तुमच्याकडे बर्फ नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी थंड पाण्याचा वापर करू शकता. आता या ठिकाणी मी चाळणीच्या मदतीने आपलं सिरप गाळून घेतलेलं आहे. बघा किती छान असं आपलं सिरप तयार झालं आहे. आता तुम्ही ह्या सिरपला एका काचेच्या बॉटलमध्ये काढून साधारणतः 8 ते 10 दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकतात. फक्त याला तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे, थंड ठिकाणी स्टोअर करायचं आहे. मैत्रिणींनो, हे जे आत्ता आपण सिरप बनवलं, हे साधारणतः आपण 10 ते 12 ग्लाससाठी बनवलेलं आहे. आता नेक्स्ट प्रोसेस, या ठिकाणी आपण एक काचेचा बाऊल घेऊन घेतलेला आहे. यामध्ये मी 2 कप दूध घेतलेला आहे. माझा 1 कप हा साधारणतः पाव लिटरचा आहे, त्यामुळे मी साधारणतः या ठिकाणी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आणि हे दूध मी गरम करून, म्हणजे उकळवून त्याला थंड केलेलं आहे. आणि आता या दुधात मी साधारणतः 8 ते 10 चमचे हळूहळू ॲड करणार आहे. मैत्रिणींनो,
आपण यात जे गुलकंद घातलेला आहे त्याचं उन्हाळ्यात सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो. तसंच ॲसिडिटी आणि पोटात जळजळपण कमी करण्यात गुलकंद मदत करतो आणि त्यामुळे तोंडाला एक वेगळीच आणि छान चव येते. तसंच त्याचा सुगंधसुद्धा छान येतो. आता या ठिकाणी जे मी चिया सीड्स बघा भिजू घातलेले होते ते मी यात घालून घेत आहे. चिया सीड्सचे सुद्धा स्वतःचे बरेच फायदे आहेत, जसे की त्याच्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असल्यामुळे आपल्या हृदयासाठी ते चांगलं असतं आणि आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी खास करून ते खूप चांगलं आहे. आणि आता या ड्रिंकमध्ये ॲडिशन म्हणून आपण बर्फ घालून घ्यायचा आहे आणि सोबत जर तुमच्याकडे गुलाबाच्या पाकळ्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही यात घालू शकता. बघा मैत्रिणींनो, किती पौष्टिक आणि आरोग्यदायी अशी आपली उन्हाळा स्पेशल ड्रिंक तयार झालेली आहे. आता मस्त आपण हिला सर्व करून घ्यायचं आहे आणि थंड थंड अशा ड्रिंकचा आस्वाद घेऊन बघा आणि आपली ड्रिंक कशी वाटली हे कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.